महाशिवरात्री हा एक साधनेचा, उपासनेचा आणि आत्मशुद्धीचा दिवस म्हणून जगभरामध्ये फार भक्तीने आणि श्रद्धेने पाळला जातो. महाशिवरात्री एक असा वेळ, आपले शिवजी कैलाश पर्वतवरती जे फिजिकल फॉर्मवरती ना ते प्रसन्न आहे. कोणती साधना किंवा उपासना करावी, संकल्प जेव्हा आपण ठेवतो तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला काय प्राप्त करायचं आहे. म्हणजे त्या दिवशीचे कुठलेही संकल्प किंवा मनोकामना पूर्ण होतात. प्रेमैव साध्यताम, म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही साध्य करणं योग्य आहे ते फक्त प्रेम आहे. आजच्या जीवनात त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? ब्रह्माजी आणि विष्णूजी यांना एक प्रश्न पडला, हे विष्णू, या संपूर्ण विश्वात सर्वात महान कोण आहे? हे ब्रह्मदेव, मला देखील हाच प्रश्न आहे. या सृष्टीत खरा महान कोण? ते अग्निस्तंभ पहिल्यांदा ज्या दिवशी प्रकट झाला त्याचं उत्तर देण्यासाठी की एक काळ म्हणून असतो. हा एक असा काळ आहे. त्या रात्री कुठला प्रहर सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो? प्रत्येक निश्चित काळ महाशिवरात्रीचा. मैत्रेय दादाश्रीजी, महाअवतार बाबाजी आणि शिवजी एक सोबत बसायचे. खूप कमी लोक आहेत त्यांना माहिती आहे अगस्त्य मुनी जे आजही पृथ्वीवरती आहेत. ही इज बियॉन्ड क्रियायोग. आमच्या 10-11 वर्षापासून अखंडित दररोज सकाळी विश्व कल्याणासाठी हवन होतं. स्थापना करताना जे गंभीर बोला, एकदम शांत मनाने जे दादाश्रीजी करत होते पूर्ण प्रोसेस शिवलिंगची, ती ऊर्जा आली आणि हजारो वर्षानंतर आज म्हणजे त्या दिवशी ते प्रकटले. मनापासून, प्रेमापासून खरं अर्थाने तुमची भक्ती, ते विचार आहेत ते जर एकाग्र करून त्यांच्या शरणी आपण राहिलो, सर्व काही प्राप्त होऊ शकतो जे खरं अर्थाने तुम्ही त्यासाठी पात्र आहेत. ओम नमः शिवायचा जप करावा आणि किती वेळा करावा? म्हणजे थोडा भावूक झालो आहे हे प्रश्नाचं उत्तर देताना. त्यांच्या डोळ्यात फक्त एकदा तुम्ही पहा. आपल्याला शिवजी कसे दिसणार? आता हे अनुभव घेण्यासाठी नमस्कार जीवजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, खूप आभार आपला. महाशिवरात्री हा एक साधनेचा, उपासनेचा आणि आत्मशुद्धीचा दिवस म्हणून जगभरामध्ये फार भक्तीने आणि श्रद्धेने पाळला जातो. तर आजच्या जीवनात त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतायत आणि खरोखरच जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी आजचा जे पॉडकास्ट आहे, प्रामाणिकपणे समजून घेणे. महाशिवरात्री आणि एक शिवरात्रीही असतं, आपल्याला माहिती आहे की दर महिन्यात ते येतं आणि तसेच वर्षात एकदा येणारा महाशिवरात्री. पण थोडंसं पाठी जाऊन समजून घ्यावं की हे महाशिवरात्री का, हे पर्व का साजरा केला जातो. तर असे 3 घटना आहेत. अजूनही खूप घटना आहेत, पण 3 महत्त्वाचे घटना आहेत आणि तीनही घटना आपण बोलू शकतो की ते मॅच करतो आणि त्या कारणामुळे ते महाशिवरात्रीचा पर्व आपण साजरा करतो. तर सर्वात पहिला जी सर्वात मोठी गोष्ट आहे की ब्रह्माजी आणि विष्णूजी यांना एक प्रश्न पडला की सर्वोच्च कोण आहे, सर्वात मोठा कोण आहे. आणि जेव्हा हे प्रश्न पडला तेव्हाच एक अग्निस्तंभ, त्याच्यामध्ये ज्योतिर्लिंग तुम्ही म्हणू शकता, पहिल्यांदाच प्रकट झाला त्यांच्यासमोर. आणि ते ज्योतिर्लिंग, ते अग्निस्तंभ पहिल्यांदा ज्या दिवशी प्रकट झाला त्यांचं उत्तर देण्यासाठी की ह्याच्या टोकापर्यंत जो पोचेल तो सर्वोच्च, तो सर्वात मोठा. आता ही एक खूप मोठी गोष्ट आहे. पण त्या दिवशी, ज्या दिवशी ते अग्निस्तंभ म्हणजे ज्योतिर्लिंग या विश्वात पहिल्यांदा प्रकट झाला, तिकडून हे महाशिवरात्रीचा पर्व साजरा केला जातो. कारण की आपल्यासाठी म्हणजे शिवतत्व जे आहे त्यांचं जे निराकार स्वरूप आहे ते ज्योतिर्लिंगमध्ये जेव्हा पहिल्यांदा आला, त्या हिशोबाने आपण एक महाशिवरात्रीचा पर्व साजरा करतो. मग त्या दिवशी ते तत्व जागृत होतं का? जागृत होतो. तसेच आपल्याला माहितीच आहे की माता पार्वती
जप तप उपासना करून शिवजींना म्हणजे एक जीवनसाथी म्हणून है ना, एक लाईफ पार्टनर म्हणून जे जप तप साधना केले ते जे फलित झाला है ना, ते साध्य झाला. म्हणजे ज्या दिवशी ते लग्न घडलं आणि ते पर्व आणि शिवगणसाठी ते मोठा पर्व की आपले भोले बाबा शिवजी वैरागी म्हणतात ना, आणि त्यांचं लग्न. मग ते उत्साह ते जल्लोष म्हणा, त्या दिवशी पण आपण महाशिवरात्रीचा पर्व ते साजरा करतो. तर ही 2 गोष्ट फारच महत्त्वाची आहे. तिसरा, हे एक शिष्य म्हणून पण मी समजून घेतो की जेव्हा समुद्र मंथन झाला आणि त्या मंथनचा उद्देश फार मोठा होता की अमृत पाहिजे. पण अमृत पाहिजे तर सर्वात पहिला जे निघालं ते विष, ते हलाहल विष म्हणतात तसं. आता हा विषचा पान करणार कोण? तर आपले महादेव तेच पुढे आले, ते विषचा पान केला आणि तेच नीलकंठ म्हणून ते जगप्रसिद्ध झाले. मग ते शिवगण जे होते की अरे वा, आमचे महादेवने एवढा मोठा कार्य विश्वासाठी केला, मानवतेसाठी केला. मग एक जल्लोष म्हणून मला हे ना, एक हर्ष उत्साहामध्ये जे साजरा केला गेला कैलाश पर्वतवरती, ते म्हणजे एक महाशिवरात्रीचा पर्व. असे 3 गोष्ट आहेत. आणि असाही उल्लेख आहे की याच दिवशी आपले भोले बाबा यांनी शिवतांडवचं जे नृत्य म्हणतो ना, तांडव नृत्य जे खूप प्रसिद्ध आहे, याच दिवशी केलं होतं. मग असे हे एक ऐतिहासिक आहे गोष्ट. जे पण जे आध्यात्मिक महत्त्व आपण जे विचारतायत, महाशिवरात्री, जसं मी पहिला सुरुवातीला बोललो की शिवरात्रीही येतं, दर महिन्यात ते शिवरात्री येतं. तर हे जे चंद्रकला आहे जे ते जसं जसं वीक होत जातो, क्षीण होत जातो ना, म्हणजे आपलं मन तसं तसं शांत होतो. तो दर महिन्यात ते येणारा शिवरात्री म्हणजे असा की त्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी आपण ध्यान तप, कारण की ते तसं जे एन्व्हायरमेंट तुम्ही बोलू शकता एवढा आपल्यासाठी अनुकूल असतो की तुम्ही त्यावेळी ध्यान करणार, मन शांत आहे म्हणजे ध्यान लागतो. तर दर महिने जे शिवरात्री येतो आणि नंतर वर्षाचा एक महाशिवरात्री येतो, म्हणजे आपली ती महिन्याची साधना जात 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 त्या महाशिवरात्रीमध्ये संपूर्ण होण्यासाठी एक चांगला योग्य वेळ आपण बोलू शकतो. आणि जे ऋषीमुनी काय म्हणतात की वर्षात जे एकदा महाशिवरात्री येणार आहे त्याची तयारी दर महिने म्हणजे ते शिवरात्रीकडून तुम्ही सुरू करू शकता. तसेच एक उदाहरण जे तुम्ही बोला ना आजच्या वेळी म्हणजे कसं आहे समजून घ्या आध्यात्मिक महत्त्व. तर एखादा समजा मौल्यवान वस्तूचा म्हणजे एक रूम आहे, त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू आहे, गोल्ड बोला, सिल्वर बोला, हिरे मोती, जे जे मौल्यवान वस्तू आहेत, आणि दरवाजा बंद आहे आणि बाहेरून तुम्हाला बाबा दिला आहे की बाबा हे घ्या चावी, आता दरवाजा आम्ही उघडतो. दरवाजा उघडला आहे आणि एक ठराविक काळासाठीच उघडला आहे. आपल्याला पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता, पण एक वेळेपर्यंत, त्याच्यानंतर ते दरवाजा बंद होईल, बरोबर. तसाच हा महाशिवरात्री एक असा वेळ जिकडे ईश्वर प्रसन्न आहेत. आपले शिवजी कैलाश पर्वतवरती जे फिजिकल फॉर्मवरती आहे ना, ते प्रसन्न आहेत, देत आहेत आपल्याला. तसेच हा जे वेळ आहे एक निश्चित जे वेळ येतो, तुम्ही जे जप ध्यान साधना जे करतायत, मग अशी ऊर्जा आहे की ते साध्य होण्यासाठी, एक सहजपणेने साध्य होण्यासाठी, कारण की तुमचं मन शांत झालेलं आहे ना. आणि जेव्हा मन शांत होतो म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. म्हणजे त्या दिवशीचे कुठलेही संकल्प किंवा मनोकामना पूर्ण होतात. बरोबर. आता संकल्प जे तो आपण प्रश्न केला, संकल्प म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे किंवा इच्छापूर्ती ज्याला आपण म्हणतात. संकल्पमध्ये पहिला आपल्याला काय पाहिजे, स्पष्टता. आपण किती स्पष्ट आहोत, किती क्लिअर आहोत. संकल्प जेव्हा आपण ठेवतो तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला काय प्राप्त करायचं आहे ना, तत्परता पाहिजे. आता त्या प्राप्त करण्यासाठी आपण बसतोय, बरोबर, ते पूर्ण क्लॅरिटीसोबत की आम्हाला हे पाहिजे. तसेच जे मंत्र जप करतायत आपले आराध्य आहेत है ना, त्यांच्यासोबत, बरोबर. आता हे पॅशन दाखवतो आहे, बरोबर. आणि जसं आपल्याला बोललो ना की आता दरवाजा उघडला आहे, तुम्ही स्वतंत्र आहेत, पाहिजे तेवढा घ्या. तर ते हे जे वेळ आहे तर तुम्ही स्वतंत्र साध्य करण्यासाठी जे तुम्ही ध्यान करणार किंवा विचारातही ठेवणार की मला हे पाहिजे असं पाहिजे, मग ते मॅनिफेस्ट करतो युनिवर्स. ते आसान म्हणतो ना, ते लोक अनुभव पण करतात, पण ते स्पष्टता पण पाहिजे. मग त्या रात्री
कुठला प्रहर सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो? एक निश्चित काळ म्हणून असतो. हा एक असा काळ आहे एकदम होतं ना की ऊर्जेचा आणि दुसरा शांतीचा, एकदम मोस्ट पॉवरफुल तुम्ही बोलू शकता, जिकडे सहजपणे म्हणजे कमी देताना जास्त घेऊ शकतो, हे असा एक काळ निश्चित काळ. साधारणतः ते रात्रीचे 12च्या दरम्यान, म्हणजे ते एक्झॅक्ट टाईम ते वेळपत्र ते तिकडून आपल्याला कळू शकतो, पण एक्झॅक्टली 12च्या आसपासचा हा वेळ असतो. आणि माझे जे मार्गदर्शक आहेत, दैविक मित्र आहेत, मैत्रेय दादाश्रीजी, मी त्यांचा फक्त एक थोडासा इकडे उल्लेख करतो, जे आपण निश्चित काळ जे विचारत आहेत. जेव्हापासून माझे गुरुजी, त्यांचे गुरुजी महाअवतार बाबाजी त्यांना साक्षात्कार दिला आहे, तेव्हापासून म्हणजे मागचे एक 15-20 वर्ष मी बोलू शकतो, प्रत्येक निश्चित काळ महाशिवरात्रीचा मैत्रेय दादाश्रीजी, महाअवतार बाबाजी आणि शिवजी एक सोबत बसायचे लोककल्याणासाठी. ते निश्चित काळ, कारण की सहजपणे पूर्ण निसर्गामध्ये एवढा प्रेममय वातावरण आहे, एवढा आध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वपूर्ण वातावरण. बाबाजी, दादाश्रीजी आणि शिवजी एक सोबत बसून लोककल्याणासाठी. आता मागच्या 2-3 वर्षापासून मैत्रेय दादाश्रीजी आपल्यासोबत बसत आहेत, आपण सर्व जे जनसमुदाय त्यांच्यासोबत बसतात. म्हणजे ती ऊर्जा, कारण की आपल्या एवढा साध्य स्थिती किंवा तप नाही की शिवजी आणि बाबाजीसोबत बसावा, पण हे प्रेम आहे मैत्रेय दादाश्री की ते सान्निध्य आपल्याला देत आहेत. आणि तीच ऊर्जा त्यावेळी जे निश्चित काळ आहे ना, आपल्यासोबत स्पेंड करून तेच अनुभव आपण करू शकतात. तर हे अनुभवचा विषय आहे, जे निश्चित काळमध्ये बसून जे साध्य करायचं आहे, एक शांत मन. आणि शांत मन म्हणजे ऑटोमॅटिकली मन शांत होतो, तो असा वेळ आहे, हलचल न होते. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे की एक बाह्य साधना असते आणि एक अंतर्मुख बोलतात ना, आतून साधना असते. मग हा वेळ उपयुक्त बोलू शकतो, एकदम परफेक्ट वेळ, की जिकडे तुम्ही आतमध्ये जाऊन ते साधना साध्य करून अनुभव घेऊ शकता. तुम्ही मैत्रेय दादाश्रीजींबद्दल बोललात, माझे सुद्धा ते आध्यात्मिक गुरु आहेत, आणि तुम्ही बाबाजी आणि शिवजींबद्दल बोललात. तर ही जी गुरु शिष्य परंपरा कशी घडली ते सांगा. खऱ्या अर्थाने म्हणजे आज माझ्यासाठी हे सौभाग्याचा दिवस आहे, जे गुरु शिष्य परंपरा. आणि तुम्ही त्यांचे शिष्य आहात आता. ते खरोखरच कृपा आहे त्यांची. म्हणजे थोडा भावूक झालो आहे हे प्रश्नाचं उत्तर देताना. मग आद्य गुरु, आदिनाथ, आदिदेव ना, परम सत्य शिवजी, तर खरं अर्थाने या जगाचा पण म्हणजे खरे अर्थाने जे गुरु आहेत तेच आहेत. त्यांचंच कडून संकल्प बोला हे ना, गुरु शिष्याशी पण त्यांचंच कडून हे प्रारंभ झालेला, उद्गम झालेला, सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने लोकांना गुरु म्हणजे काय ते तिकडूनच सुरुवात झालेलं आहे. मग त्यांची कृपा आणि त्यांचाच हा प्रेम शिष्य म्हणून त्यांचे अगस्त्य मुनीजी, मग त्यांचं जे प्रेम बोला, दीक्षा बोला, ते अगस्त्य मुनीजी. आणि अगस्त्य मुनीजी यांच्याबाबत लोकांना मला वाटत नाही की एवढा माहिती आहे. खूप कमी लोक आहेत त्यांना माहिती आहे. अगस्त्य मुनीजी आजही पृथ्वीवरती आहेत. आणि दक्षिण भागात तर त्यांचाच मुले जे संस्कृती म्हणा आहे ना, ते पसरली, त्यांचाच मुले पसरली. लोक कल्याणासाठी ते खूप काही केले आहेत आणि लोकांना हार्डली काही माहीत असणार. मग शिवजी त्यांचे शिष्य अगस्त्य मुनीजी, अगस्त्य मुनीजींचे शिष्य महाअवतार बाबाजी. मागच्या 5000 वर्षापासून पृथ्वीवर आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. आणि एक म्हणजे असं झालं आहे की लोकांना महाअवतार बाबाजी म्हणजे फक्त क्रियायोग म्हणून एवढंच ओळखलं जातो, पण ही इज बियॉन्ड क्रियायोग. 3-4 दिवस अगोदरही मी कोणाशी बोलत होतो, ते पण हेच बोलायचे, महाअवतार बाबाजी म्हणजे क्रियायोग नाही, ही इज बियॉन्ड क्रियायोग. जेव्हा आपण मंत्र पण बोलतो महाअवतार बाबाजींचा है ना, ओम आदिनाथा विश्वगर्भा त्रिकाल सर्व लोके स्वामी जगत सद्गुरु महाअवतार बाबाजी सत्यम त्वम नमः. आता जेव्हा आपण हे बोलत होतो तर त्रिकाल सर्व लोके स्वामी, जे त्रिकालदर्शी आहेत, ते विश्वगर्भ आहेत ते. मग ते फक्त क्रियायोगपर्यंत सीमित नाही आहेत. आणि मैत्रेय दादाश्री सांगतात की बाबाजी म्हणतात प्रेमैव साध्यताम, प्रेमैव साध्यताम. म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही साध्य करणं योग्य आहे ते फक्त प्रेम आहे. आणि आजचा जे
मानवीय परिवर्तनासाठी आम्ही कार्य करतो आहे ह्याचा सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युशन आणि मार्गदर्शन महावतार बाबाजीकडून येतो. आणि तसेच म्हणजे शिवजी, अगस्त्य मुनीजी, महावतार बाबाजी. आणि 2006 महावतार बाबाजींनी मैत्रेय दादाश्रीजींना साक्षात्कार देऊन त्यांची म्हणजे ॲज अ शिष्य म्हणून दीक्षा दिली. आणि महावतार बाबाजी काय बोलले की माझा चैतन्य, माझा कॉन्शियसनेस तुमच्यात प्रेमावतारच्या स्वरूपात आहे, जे हे मैत्री मिशनसाठी सपोर्ट म्हणून आहे. म्हणून आम्ही मैत्रेय दादाश्रीजींना प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजी असं म्हणतो. प्रेमावतार म्हणजे काय? ज्यांचा सान्निध्यात प्रेमचा अनुभव, जसा सूर्य असतो तो प्रकाश आहे है ना, तसंच त्यांच्या सान्निध्यात ते प्रेम, खरं म्हणजे दुःखाचं जे निदान आहे ते प्रेम आहे. असे आपले मैत्रेय दादाश्री. मग ही गुरु शिष्याची परंपरा, सत्याची परंपरा, प्रेमाची परंपरा, परिवर्तनाची परंपरा. आणि शिवजी ही धर्तीवरती आहेत कैलाशवर, अगस्त्य मुनीजी पण आहेत साऊथमध्ये, आपल्याला त्यांचा ते अजूनही आहेत फिजिकलमध्ये. जी, तसेच आपले महावतार बाबाजीही आहेत आणि आपले दादाश्रीजी आहेत. आणि जसं आपण सांगत होतो ना की निश्चित काळ असा, मग दादाश्रीजी ते एक त्या की शिवजी आणि बाबाजीचे ते मीटिंग सोडून आपल्यासोबत त्या निश्चित काळवरती बसतात की ते प्रेम, ते अनुभव, ते दैविक अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा. त्यासाठी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रेमावतार म्हणजे मी सुद्धा दादाश्रीजींचं प्रेम अनुभवलं आहे, पण बाबाजींचं आणि अगस्त्य मुनींचं सुद्धा अनुभवलं आहे. पण दादाश्रीजी आपल्याला दिसतात, आपल्याशी बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, नाही का. त्यामुळे मला असं वाटतं की दादा खूप जवळचे वाटतात. बरोबर बरोबर. आपल्याला शिवजी कसे दिसणार? नाही, खरंच तेच. आता हे अनुभव घेण्यासाठी कधी आपल्या आश्रमात या महाशिवरात्रीत है ना. मला आजही आठवते की महाशिवरात्री थोडा ते बोलते ना गरमी, सर्वांना असं गरमी होत, म्हणजे असं कोणी नॉर्मल आपले कपडे घालून आश्रमात आले होते महाशिवरात्रीचे ते रात्री. पण 2 वर्षापूर्वीची गोष्ट. हां, बरोबर बरोबर, आपल्यालाही आठवण असेल. 2 वर्षापूर्वी. बरोबर. दादाश्री बोलले की मी आजचा महाशिवरात्री म्हणजे खरं अर्थाने कैलाश पर्वतवरती जसा साजरा केला जातो त्याचा हा पर्वाने लोक तुम्ही अनुभव करणार. अनुभव असं झाला की जे थंडी आहे आजही आपण विचारणे जे असतील ते थंडीही लोकांनी अनुभव केली की एवढी कशी थंडी, असं बाजूच्या गावाला काही थंडी नाही, फक्त त्या स्थळी. पण मी ते अनुभवलं. त्या दिवशी आश्रमात प्रचंड थंडी पडली होती. बरोबर. आणि मार्चमध्ये एवढी थंडी की अक्षरशः लोकांना स्वेटर, शाल घेऊन थंडी भागतच नव्हती. बरोबर. आणि हा ओपन एरिया, असं पण नाही की एखाद्या रूममध्ये आपण बसले आहेत. ओपन एरियामध्ये मागच्या गावात काही थंडी नाही, फक्त त्या ठिकाणी लोकांनी ते अनुभव केलेले. मग शिवजींना अनुभव करायचा असेल तर या आश्रमात आणि महाशिवरात्री ते आणि अनुभव घ्या. आता तुम्ही आश्रमाबद्दल बोललात तर आश्रमाबद्दल सांगा ना. आपल्या आश्रमामध्ये महाकालेश्वर आहे, भीमाशंकरच्या पायथ्याशी आहे, त्याच्याबद्दल सांगा. नक्कीच सांगतो. कसा बांधला गेला? बरोबर बरोबर, मी नक्कीच सांगतो. पण त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट होती जी बोलायचं होता, जे गुरु शिष्य परंपरा आपण विचारत होते. जर आपण आत्तापर्यंत जेवढे अवतार आले आहेत जर आपण बघणार, जसं की परशुरामजी झालेत. परशुरामजी होते, त्यांचे गुरु म्हणजे शिवशंकरजी. परशुरामजीचे गुरु, परशुरामजी विष्णूजीचे अवतार, पण त्यांचे गुरु म्हणून शिवजी होते. हो, ते माहितीच असेल ज्यांना माहिती, शिवजी त्यांचे गुरु होते. तसेच भगवान राम, जे रावणचं युद्ध ते त्याचा अगोदरच, तर जर आपण ते शिवलिंगची स्थापना करून है ना, रामेश्वर म्हणून बघा, शिवलिंगची त्यांची पूजा करून ते गेले. तेवढंच नाही तर स्वतः शिवजी है ना, आपण शिवांश म्हणतो ना, हनुमानजी, त्यांचं स्वरूप ते पूर्ण त्यांच्यासोबतच होते सेवेसाठी. महाभारतचं युद्ध जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण सुरुवातीलाच भगवान कृष्णांनी अर्जुनला काय बोललं होते की तुम्ही साधना करा आणि शिवजींची साधना करा, शिवजींची आराधना करा, म्हणजे दिव्यास्त्र तेच देतील आपल्याला ते फाईटसाठी. मग प्रत्येक युगात आणि प्रत्येक अवतारात शिवजींचा सहयोग बोला, सपोर्ट बोला, किंवा ते स्वतःही असतात, अवतरले असतात. आणि या युगात पण जे परिवर्तनचं चाललेलं आहे त्यांचा सहयोग बोला है ना, त्यांचा सपोर्ट बोला आहेच आहे आपल्यासोबत.
मग हे गुरु शिष्याची परंपरा जे बोलले तर तुम्ही हे पण एक समजून घेऊ शकता, एक मोठा पॉईंट. आणि जसा एक प्रश्न आपला की मग त्याच्या आधी मला अजून एक प्रश्न पडला की आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू आणि महेश, मग महादेव हे त्यांचे गुरु का महादेवाचाच अंश या तिघांमध्ये? तत्व आलं शिवजींचं तत्व खरं अर्थाने निराकार रूपमध्ये ते शिवलिंगमध्ये आहे. फिजिकल फॉर्ममध्ये जर बघितलं तर आपले शंकरजी जे पर्वतवरती आले आणि हे सर्वांचेच अंग म्हणून महादेव असं बोलला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेशचे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन वेगवेगळे बोलू शकतो आपण, है ना. तर ते फक्त शिवजी, शिवतत्व आणि महादेव ह्याचा अर्थ मी सांगितला. तत्व जे तुम्ही बोलता ते बरोबर, ते महादेवचं तत्व समजा येतात पृथ्वीवरती सपोर्ट करतात. परशुरामजीचे जे प्रॉपर गुरु म्हणजे शंकरजी, जे कैलाशवरती जाऊन ते भेटायचे तसंच. त्यांचं जे स्वरूप जे हनुमानजी तुम्ही बोलता तसं हिशोबाने. आणि असाही वेळी त्यांचंच ते पूर्ण फिजिकल फॉर्ममध्ये पण शंकरजी येतात भूलोकवरती, कुंभमेळे येतात. खरोखर ते एक मोठा अनुभव आहे. कधी त्यासाठी तुम्ही वेगळं पॉडकास्ट ठेवा. ते मग फक्त एक गुरु शिष्य परंपराचा नक्कीच आपण जर कधीही वेळ भेटेल तर आपण एक प्रॉपर त्यावरती कसं ते शिवजी करतात, अगस्त्य मुनीजी, महावतार बाबाजी, ते पूर्ण एक पाहिजे तर एक वेगळं पॉडकास्ट ठेवूया याच्यावरती. पण मग दादाश्रीजी शिवतत्व घेऊन आलेले, पण आम्ही तर त्यांना विष्णूचा अवतार मानतो. शिवतत्व घेऊन आले जसं ते संबंध मी आता जे सांगितला, जसं बोलत होतं ना कॉन्शियसनेस, तर महावतार बाबाजी आणि दादाश्रीजी इट्स लाईक अ टू साईड ऑफ सेम कॉईन बोलू शकता, है ना. आता जे रामेश्वरजींचं मी बोललो, तर रामेश्वरचा अर्थ म्हणजे आता बोललाही जातो खूप सारे की रामजी काय म्हणतात की रामेश्वर म्हणजे काय, तर जे रामचे ईश्वर आहेत म्हणजे शिवजी. पण शिवजी काय म्हणतात, रामेश्वर म्हणजे की राम हे ईश्वर आहे. बरोबर. मग आता तुम्ही दादाश्रीजींना कसं समजायचं, शिवजीने कसं समजायचं तुम्ही समजा. जे 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 भगवान श्रीरामजी बरोबर रामेश्वरचा आणि शिवजी रामेश्वर जे अर्थ सांगतात तसंच आपण पण समजून घेऊ शकता. हे काय भिन्न आहेत की एक आहे, तत्व वेगळं आहे, ते तुम्ही समजून घेऊ शकता. पण लोक कार्यासाठी तर एकत्र होऊनच कार्य करतात. आता तो मगाचा मला पडलेला प्रश्न, महाकालेश्वर जो आपल्या आश्रमात आहेत त्यांच्याबद्दल सांगा. हे पहिला आपला आश्रमबद्दल मी सांगतो की कसा जे भीमाशंकरचा पायथ्याशी आहे, तळी आहे. आम्ही जेव्हा 2008पासून जागा शोधत होतो की एक असं ठिकाण जिकडे आपण लोकांना भेटून त्यांना ते मार्गदर्शन, परिवर्तनाचा मार्गदर्शन, खूप काही जागा आम्हाला मुंबईत काही लोक डोनेशन म्हणून पण द्यायला तयार होते की हे जागा बघा, हे जागा बघा. आपली खूप लोक त्यांची स्वतःची ही जागा. पण खरं अर्थाने जे जागा शोधत होते ते दादाश्रीजींनाच माहिती. खूप काही अरे आम्हाला असं वाटतं की अरे तो फ्री ऑफ कॉस्ट में है, हे घेतलं पाहिजे, हे तर जवळच आहे, मुंबईचं जवळ आहे, हे घेतलं पाहिजे. पण आता जे तुम्ही बघणार ते 2.5-3 तास आतमध्ये, तर ही जागा पहिल्यांदा जेव्हा मला 2009ला आमचा फर्स्ट व्हिजिट झाला, मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, चांगलं आहे, दादाश्रीजींना एकदा इकडे आणला पाहिजे जागा बघायला. जेव्हा पहिल्यांदा दादाश्रीजी गेले त्या जागेत आतमध्ये आम्ही शिरलो, दादाश्रीजी पण स्तंभ होते काही वेळ, ते बोलले नाही आम्हाला. नंतर जागा बघून जेव्हा आलं ते सांगितले की या जागेवरती स्वयं महाअवतार बाबाजींचा परत एकदा साक्षात्कार अपीअरन्स दिसला. म्हणजे ते स्वतः त्या जागेवरती आपली उपस्थिती दर्शवली. म्हणजे एवढी ती तपोभूमी, एवढा ते एकदम बोलते ना जागृत स्थान. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हे जागा आपण घेणार, कारण की ते स्वतः त्या जागेवरती दर्शन देणे पहिल्यांदा जाताना म्हणजे एक हिंट होता की बाबा हे जागा घ्यावी. ते जागा घेतली, ते जे सगळ्यांनी ते कन्स्ट्रक्शन झालं, काम झालेलं आहे. आता जेव्हा आपण येणार कधी, आणि आता फोटोही आपल्याला पाठवतो, जेव्हा आपण मी जे बोलतोय तुम्ही दाखवू शकता की मी एक्झॅक्टली काय बोलतोय. तर जसंच आपण शिरतो आतमध्ये गेटचा प्रथम चरण घेतला आतमध्ये, जसंच शिरले समोरच एक असा डोंगर आहे. ते डोंगर असं आहे की ते कोणीही बोलणार नाही की ते शिवलिंग नाही आहे. शिरताना सर्वात पहिलं ते शिवलिंगचं दर्शन होतं. डोंगर आणि नैसर्गिक, कोणीही काही केलेलं नाही, ते नैसर्गिक. तर आश्रमचा पहिल्याच पायरी आपण चढतो तेव्हाच ते पहिला ते डोंगर दिसतो. नंतर परत आपण आतमध्ये शिरलो, थोडा पुढे गेलो तर आपले जे शक्तिपीठ आहे आणि शक्तिपीठचे जे कलश आहे. आता कलशला पण आपण जेव्हा बघणार तर कलशचा बरोबर पाठोपाठ आता ते जे डोंगर आहे तिकडे पण शिवलिंग आणि शिवलिंगच्या समोर बसलेले आपले नंदी.
आता हे पूर्ण नैसर्गिक भीमाशंकरचे आता शिवलिंग आणि नंदी बरोबर कलशच्या पाठीपाठी दिसणार आपल्याला. तर अशी ही नैसर्गिक आपण बोलू ना की आणि असं कोणीही विचार न करता असा पण नाही विचार केला की आम्ही इकडेच असा दरवाजा बनवू एंट्री, ते पण आपोआप झाल्यानंतर दिसलं अरे असं आहे. असाही विचार नाही केला की कलश असा बनवू की पाठी दिसला पाहिजे. एक खरोखरच म्हणजे एक दैविक कृपा आहे ना, दैविक षडयंत्रही बोलू शकतं की बाबा हे असंच झालं पाहिजे. आणि तसंच आपलं शक्तिपीठ, ऊर्जा केंद्र, तिकडे आपले आईचा महाकाली आई त्यांचा वास. आणि आई म्हणतो दादाश्री आम्हाला हे शिकवतात की ते आई आहे ना, पूर्ण प्राण प्रतिष्ठित सजीव लोक अनुभव करू शकतात त्यांना, त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांचे जे चैतन्य आहे, खरोखरच तेच आमचे जे म्हणतो ना ऊर्जाचे स्रोत, आम्ही जे काम करतो आहे परिवर्तनाचा, ते आईकडूनच ते सर्व आपल्याला मिळतो. आणि तसेच महाकालेश्वरजी, त्यांचं मी सांगतो आपल्याला एक्झॅक्टली. तर आपली महाकालेश्वरजी त्यांचं स्थान म्हणजे पूर्ण विश्वात हे एकमेव असं ठिकाण आहे जिकडे महाकालेश्वरजी आहेत, आदिशक्ती आहेत आणि संपूर्ण विश्वाची जे गुरुतत्व आहे त्याची गद्दी, हे असं एक पूर्ण परिपूर्ण शक्ती ऊर्जा केंद्र. आणि बाहेर रक्षणासाठी जय आणि विजय. आणि समोरच एक मंडपम आहे, तिकडे हवनस्थळ आहे. मागच्या 10-11 वर्षापासून अखंडित दररोज सकाळी विश्वकल्याणासाठी हवन होतो. म्हणजे काहीच नाही, फक्त विश्वकल्याणासाठी दररोज अखंडित. तसंच आपले जे मित्रगण आहेत म्हणजे नवग्रह, त्यांचं स्थान, ते खरोखर आपले मित्र आहेत. आता पाठी जर जातात ते ध्यान मंथन क्षेत्र, म्हणजे आपोआप बसले तर ध्यान लागतो. ते एक असं ट्रान्सफॉर्मेशनची जागा, खरोखरच म्हणजे एक आध्यात्मिक परिवर्तनाची जागा, स्पेशल तपोभूमी. आणि लोक अनुभव करतात. म्हणजे एक नकारात्मक ऊर्जाचा तर विषयच नाही तिकडे. तुम्ही कसंही या, 1-2 तासही बसले ना, ते ऊर्जावान होऊनच जाणार. आणि आईसमोर बसले, महाकालेश्वरी समोर बसले, गुरुतत्वाची जी गद्दी आहे त्याच्यासमोर बसले, तर जे ब्लॉक्स आहेत आतमध्ये ते ऑटोमॅटिक निघून जातात. जे पण नेगेटिव्ह बोला है ना, अनवॉन्टेड ऊर्जा बोला, ते ऑटोमॅटिक ते निघतात. ते आईची कृपा, महाकालेश्वरीची कृपा, असा हा स्थान. दादांनी एकदा सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही आश्रमात या. आता हल्ली आपण बघतो एवढे मेंटल हेल्थचे लोकांना प्रॉब्लेम्स असतात, डिप्रेशन असतं, निगेटिव्हिटी असते. दादाश्रीजी म्हणाले तुम्ही फक्त या, ते सगळं निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन जा. आणि मी स्वतः खूप वेळा हे अनुभवलं आहे. आश्रमात नुसतं जायचं, बसायचं आणि मग 2 तासांनी घरी निघून जायचं. हे खरं आहे म्हणजे तुम्ही म्हणता ते स्पेशल प्लेस. जसं आता ऑपरेशन करायचं, आपण डॉक्टर आहेत, ऑपरेशन करायचं तर कुठे जाणार आपण? ऑपरेशन थिएटरमध्ये. तसंच आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक परिवर्तनासाठी ते स्पेशल जागा आहे. फक्त या आणि अनुभव करा. आणि महाकालेश्वर जे आपला त्यांची स्थापना कशी झाली, हां, ते अगोदरची जी गोष्ट आहे की जेव्हा महाकालेश्वरची जे शिवलिंग म्हणून आणि जे त्यांचा जे त्रिशूळ आहे, मग असं की ते त्रिशूळ आम्ही ते भीमाशंकर जाऊन त्याचे अभिषेक करून आणावा, असा स्थापनेचा अगोदर. तर त्रिशूळचे ते स्थापना करण्याचा अगोदर आमचा असा विचार होता की एकदा भीमाशंकर जाऊन ते पूर्ण अभिषेक वगैरे करून परत यावा. मग दिवस ठरला 26 डिसेंबरचा की आपण जाऊया. पण कसं जाऊया, तर चालत जाऊया. आम्ही सर्व जे 7 मित्र आहेत, दादाश्रीजी, मग चालतच जाऊया. आपल्या आश्रमापासून ते भीमाशंकर चालत जाऊन परत ते त्रिशूल मग तर मी होतो आणि माझे अजून मित्र जे आहेत ते आम्ही त्रिशूल खांद्यावरती घेऊन चढायचं होतं. 5-6 तास. किती तास? आम्हाला तर 6-7 तास गेले, कारण की ते हे पण होतं, त्रिशूल होता, तर पूर्ण गेलो चढ. आणि जे अनुभव पण आहे. आणि मध्येच नाही असं ठिकाण येतं जे गेलं असतील की 2 डोंगर आहेत ना, एक याचा जॉईन आहेत. ते जॉईनिंगचं जे ठिकाण असतो ना, ते एक डोंगर ते दुसरं डोंगर जाणे म्हणजे खरोखरच ते एवढा इझी नाही आहे. आता मी आणि माझे जे मित्र होते ते त्रिशूल घेऊन चालत आहेत आणि 2 मित्र अजून पुढे होते. आणि ते 2 डोंगर जिकडे ते जे जॉईन होतो ना, तिकडे ते थांबले की अरे कसं जायचं, कारण की एकदम असं म्हणजे असं बोलतो ना, असं एवढा चढ आहे, खूप चढ आहे. जम्प घ्यायचा, क्रॉस करायचा, म्हणजे असा विचारांचे जे गाईड पण होते लोकल गावाचे, ते पण थोडं थांबले, अरे असं कसं झालं. म्हणजे त्यांच्यासाठी की ते पण खूप वर्षानंतर जात होते, तर कसं जायचं ते क्रॉस करून एवढा चढ. आणि नंतर बरोबर होता, पण ते एक अवघड
म्हणजे असा की काय करायचा. तर ते 2 मित्र जे पुढे गेले होते आणि जे गाईड होते ते गावाचे, तेही थांबले की अरे कसं जायचं पुढे. आता आम्ही पोचलो त्रिशूलसोबत, दादाश्रीजी पण होते. म्हणजे आजही आता बोलतानाही ते म्हणजे त्याचं दृश्य समोर येतो की दादाश्री बोलले ना, आता एकदा संकल्प घेतला तर आपण जाऊ. आणि हे विचार ठेवता सर्वात पहिला दादाश्रीजी पुढे गेले ते जम्प करून. नंतर आम्हाला हात दिला की तुम्ही या. म्हणजे आमच्यासाठी हे दृश्य आता आपण आध्यात्मिक ते त्यांचं जे असं वाटतं की ते फक्त सौम्य शांत आहे. खूप ॲक्टिव्ह म्हणजे काय बोलायचं. आणि ते मग आम्हाला ते कसं ते क्रॉस करून जायचं ते एक प्रॅक्टिकल बोलते ना, तेही ते मार्गदर्शन केले. आणि तो गाईडही बघत बसला की अरे वा असंच आता ठीक आहे. तुला मी पण खूप वर्षानंतर आलो, मलाही नाही माहिती होतं की असं होईल. आणि ते क्रॉस केला. त्याच्यात अजून एक कसं होतं की ते त्रिशूल म्हणजे आपोआप ना माझ्या मनात असं आलं की आता हे त्रिशूल उचललेलं आहे, भीमाशंकरमध्ये जाऊनच मी बसेल. चप्पल वगैरे काढलं होतं. मध्ये लोक थांबायची थोडा 5 मिनटं, पण मी आणि माझे जे मित्र उभेच राहायचो आम्ही की आता एकदा उभे आहेत तर तिकडे जाऊन बसूया. खाली नाही ठेवायचं त्रिशूल पण त्रिशूल तर खाली नाही ठेवून मीही स्वतः बसणार नाही, असा नाही कोणाला देणार नाही बसणार. एक ऑटोमॅटिक एक संकल्प मनात आला. काही न खाता थोडं पाणी घ्यायचो, पण डायरेक्ट तिकडेच जाऊन मी आता ठेवेल असा एक संकल्प ऑटोमॅटिक आला. घेतलं नव्हतं, चालता झाला. तर चढत 3-4 तास झाले जाता. आणि मग एक ना मध्येच जे जातात त्यांना माहिती एक छोटासा पॉन्ड टाईप म्हणजे पाणी जमलेलं, थंड पाणी चांगलं. आणि थोडा थकले तर सर्व होते. मग सर्व बसले ते पाण्याच्या जवळ, पाण्यात पाय टाकून बसले. आणि मी आणि ते मित्र उभेच होते. मग दादाश्रीजी पण आले, बोले अरे काय झालं तू बसत नाहीस? बोले नाही दादा, मनात एक असाच आला, एक संकल्प आले की मी तिकडे जाऊन आता थांबेल, म्हणून मी बसत नाही आहे, तिकडे जाईल, तिकडे विश्रांती घेईल. तर काय बोले अच्छा ठीक आहे, मग तू बसला असतं तर मीही बसलो असतो, मीही उभा आहे एवढ्या वेळापासून. ते जेव्हा असं बोलले नाही, बोलला माझा संकल्प, माझा गुरु, माझ्या मार्गदर्शकपेक्षा मोठा नाही आहे. मी बोले नाही दादा, मी आत्ताच बसतो. बोला नाही तुला जसं वाटेल नाही दादा, आपण बसावं त्यासाठी मीही बसतो आता. म्हणजे तेव्हा असं वाटलं की ठीक आहे संकल्प मोठे असते, पण ठीक आहे ज्यासाठी खरं अर्थाचं आहे का नाही ते बघा ना. आणि तेवढी काळजी ते प्रेम. बोललं नाही ना मी बसतो आताच. मग दुसऱ्या मित्राने बोलत बाबा धरा मी बसतो, पाण्यात पाय टाकून मी बसलो. आणि तेव्हा ते बसले, तेव्हा मी पण पहिल्यांदा त्यांना बघितलं की तेव्हा ते बसले. मग एवढं ते प्रेम. पोचलो, संध्याकाळी पोचलो. दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला सकाळी अभिषेक करून त्रिशूलचा मग परत आलो. आता आपण जे बघता शक्तिपीठ आजचा जिकडे महाकालेश्वर जे स्थापित आहेत, मला अजूनही आठवण आहे की कसं ते पहिलं ना लाकडाचा होता. एक विशिष्ट लाकड असतो पूर्ण, ते मला माहीत नाही फोटो असेल तर आपल्याला तेही देता येईल. तर ते लाकडाचा होता आणि ना काम संपलेलं नव्हता. एक रात्रीच त्याचं पूर्ण काम चालू होता आणि संपलेलं नव्हतं. वरचं जे छप्पर ना तो नव्हता. मग असं झालं की छप्पर बनवूया, पण दादाश्री बोले ना एक विशेष वेळ आहे, त्यावेळी आपल्याला काम करावं लागेल. काम चालू होता. आमच्यापैकी 3-4 मित्र काय केले, वरती असा काहीतरी प्लाय पकडून उभे राहिले, म्हणजे खाली अभिषेक आणि स्थापनेचं काम चालू आहे, त्याचं वरती छप्पर लावायचं काम चालू आहे. आणि खाली दादाश्रीजी ते करतात जे अभिषेक आणि कार्य जे करायचं आहे. 27 डिसेंबरची गोष्ट. हो बहुतेक मला आता हे मला एक्झॅक्टली आठवत नाही की 27ला झालेलं आहे की काय दुसरा वेळ होता. पण आता स्थापना चालू आहे. मीही बसलो होतो, मित्रही बसले होते. 2 लोक ते वरती ते प्लाय पकडून बसले आहेत आणि वरती कामही चालू आहे. स्थापना करताना जे गंभीर बोला एकदम शांत मनाने जे दादाश्रीजी करत होते पूर्ण प्रोसेस शिवलिंगची, नंतर ते मलाही विचारले की तुझा अनुभव कसा होता. आणि जेव्हा प्रोसेस पूर्ण झाला शिवलिंगजीची स्थापनाचा, आमच्या हिशोबाने आम्ही तो शिवलिंग स्थापित करतो आहे ना, म्हणजे शिवतत्व यांचा आग्रह करून त्यांना आम्ही बसवतो आहे. पण जेव्हा मला दादाश्रीजी सांगितले की जेव्हा शिवलिंगजींची स्थापना केली, एक ऊर्जा आली, जे साक्षात्कार म्हणा, जे उपस्थिती, आणि ते एक संवाद झाला दादाश्रीजींचा आणि शिवलिंगचा की आपण कोण आहात. जे ऊर्जा आली ते कोण आहे, की आम्ही तर शिवलिंग बसवतो आहे, शिवतत्व बसवतो आहे, म्हणजे ती ऊर्जा निर्माण झाली आणि जी उपस्थिती आली. आणि एक ऊर्जा म्हणजे खरंच म्हणजे बोललो ना, वरतून एक ऊर्जा येऊन ते समावेश झाला, प्रकट झाला. मग दादाश्रीजीचं एक कम्युनिकेशन, एक संवाद झाला की आपण कोण आहेत. मग ते जे उत्तर आलं की मी महाकाल आहे, महाकालेश्वर आहे. हे महाकालेश्वर मी म्हणजे प्राचीन काळापासून मी इकडे भूतलावरती होतो. दक्षिणमध्ये कुठेतरी त्यांचं स्थान होतं, पण काही कारणामुळे तिकडून ते लुप्त झाले होते.
आणि हजारो वर्षानंतर आज म्हणजे त्या दिवशी ते प्रकटले. म्हणजे तेही स्थान शोधत होते, एक योग्य स्थान मानव कल्याणासाठी है ना. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशनचा जो व्ह्यू आहे त्याच्यासाठी, तर ते बोलले ते माझा सहभाग, माझं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी हे मला योग्य वेळ वाटला, म्हणून मी इकडे आज एक प्रकट झालेलो आहे. म्हणून ते महाकालेश्वर म्हणून आम्ही ते शिवलिंग बोलतो. मग जे आजचं जे पण काम आहे त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. म्हणून ते एक अशी ऊर्जा स्थान बोलतो ना आम्ही, की महाकालेश्वर, जागृत महाकालेश्वर, त्यांची ऊर्जा आणि आपली आई है ना, फलहारी आई, सौम्य स्वरूप, प्रेम स्वरूप, त्यांचं नवसाला पावणारी आहे नवसाला पावणारी आणि संपूर्ण विश्वाची गुरुतत्वाची ती गद्दी. असा हा आपला सांतिक क्षेत्र प्रेमगिरी आश्रमचा शक्तिपीठ. तर जीवजी, महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती साधना किंवा उपासना करावी? कारण बरेच जण जागरण करतात, उपास करतात, तर काय केलं पाहिजे? म्हणजे जे तुम्ही म्हणालात ना की दरवाजा उघडतो आणि आपल्याला खूप खजिना मिळतो, बरोबर. म्हणजे तो आध्यात्मिक खजिना असेल किंवा कुठलाही असेल, तर काय केलं पाहिजे त्या दिवशी? साधनाचा अर्थ समजून घ्यावा लागेल आहे ना. काहीतरी साधना म्हणजे तुम्ही पूर्ण फोकस होऊन आपल्यामध्ये मन तन पूर्ण फोकस होऊन काही साध्य करण्यासाठी बसतायत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं जे पूर्ण ते विश्वास, कशासाठी, कोणासाठी, कोणासोबत मी बसतो आहे, ते साधना. आणि त्याचंच ते अवेअरनेस, आणि मन शांत होतो तेव्हा तुमचा अवेअरनेस वाढतो. आणि जसं सुरुवातीला आपण बोलतो आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्रीचं हेच आहे की ऑटोमॅटिकली त्या दिवशी आपला मन, म्हणजे त्या रात्री आपलं मन शांतच असतो. मग ध्यानावस्थेत बसावा. जर ध्यानावस्थेत नाही बसता येतं तर विचारात जे आपल्याला प्राप्त करायचे आहे, जी आपली इच्छा आहे, जे आपले संकल्प आहे, ते विचारात तरी आणू शकतो आपण है ना. आणि जे आपले आराध्य आहेत शिवजी, मग शिवतत्व जे आहे म्हणजे शिवलिंग, त्यांचा अभिषेक करू शकतो आपण मनापासून, जेही वाटेल आहे ना. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाचं महत्त्व आहे, ते पण आपण कधी एक चांगल्या पॉडकास्टमध्ये प्रॉपर डिस्कस करू, कारण की वेळ. थोडक्यात सांगा. म्हणजे दुधाचा अभिषेक करतात ना? हां, बरोबर. तर महत्त्वाचं तर आपण जलही अर्पण केला तर, कारण की जल म्हणजे शुद्धता, त्याला बोलतो ना पवित्रता, तर जलही अर्पण केलं तेही चालेल. दूध म्हणजे सात्विक गुण, त्याची जागृती होते, ते आहे ना. मध, तर मध म्हणजे मधुरता बोलतो ना, ते आपण अर्पण करू शकतो. आणि विश्वास घट्ट जर करायचा असेल तर म्हणजे दही आहे ना, त्याचा ते अर्थ, मग तेही करा. तर प्रत्येक पदार्थाचा अर्थ आहे, ते अर्पण करून ते प्रत्येक. आणि त्यांचं नाव फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढाही जाप केला मनापासून, प्रेमापासून, खरं अर्थाने तुमची भक्ती आणि जे विचार आहेत ते जर एकाग्र करून त्यांच्या शरणी आपण राहिलो तर सर्व काही प्राप्त होऊ शकतो, जे खरं अर्थाने तुम्ही त्यासाठी पात्र आहेत. जर एखाद्याला आराध्य नसेल किंवा गुरु माहीत नसतील तर त्यांनी ओम नमः शिवायचा जप करावा का, आणि किती वेळा करावा, आणि त्याचं काय महत्त्व आहे? ओम नमः शिवाय हे मंत्राचा अर्थ जर आपण समजायला गेलं, ओम ही आदी शब्द आहे, ब्रह्मांडची शब्द बोलते ना सर्वात पहिला, त्याचा तर ऑटोमॅटिक आपल्याच एक महत्त्व आहे ओम शब्दाचा. नमः म्हणजे नमन करणे, अहंकार याचा त्याग करून शरणी येणे, ते झालं नमः. शिवाय, शिवजी म्हणजे कोण? जे सत्य आहे, सुंदर आहे, प्रेमळ आहे, सखा आहे, बरोबर, ज्यांच्याकडून आपण ज्ञान म्हणून शिकून घेऊ शकतो. ज्ञान म्हणजे कसा असावा तर आपल्या आतमध्ये आध्यात्मिक गुणाचा विकास, बरोबर. सामर्थ्य कसा असावा तर आपण लोककल्याण है ना, या कार्यात आपलं काहीतरी योगदान व्हावं असा सामर्थ्य. वैराग्य, तर वैराग्य कसा असावा तर आपलं पूर्ण फोकस, जे पण आपण करतो ते पूर्ण फोकस, तरीही म्हणजे काम करता करताही आपला फोकस आपल्या आराध्यावरती किंवा आपल्या गुरुच्या चरणी, बरोबर. तर असं हे जे सत्य आहेत, जे शिव जे सत्य आहेत, शिव जे सुंदर आहेत, त्यांच्या चरणी आम्ही येतो आहे ना. आपला अहंकार त्याग करून तो ओम नमः शिवाय, शिवजींचा चरणी जे सत्य आहे, जे सुंदर आहे, आणि त्यांच्या चरणी जर आलो म्हणजे आपण स्वतःही ते सत्य झालो, शिव झालो. मग शिव तत्वशी एक स्वरूप होण्यासाठी ओम नमः शिवाय.
आणि सर्वात योग्य वेळ सहजपणेने म्हणजे ते महाशिवरात्री. असा मग किती जप करावा, नंबर तुम्ही काउंट करू शकता, पण असंच मनात आलं तर करत राहावं ना. किती कमी पडले किती जास्त झाले ते असं बोलणार नाही की अरे एवढाच तू केलास की एवढा केलास, काय नाही. मनात जेवढ्या तुम्ही करत राहा. जीवजी, सध्या लोकांना इतके प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना इतकी दुःख आहेत आणि कुठेतरी त्यांना ना एक असा सहारा हवा असतो की मला इथे गेलं ना की मनशांती मिळेल, माझी काही जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातनं माझी सुटका होईल किंवा असं काही. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतात की समस्या, चॅलेंजेस, खरं अर्थाने जर आपण 2-5 मिनटं बघून हे बसून विचार करू शकता की या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मी एक उपाय केला, दुसरा उपाय केला, तिसरा उपाय केला, चौथा उपाय केला, बरोबर. असे उपाय केलेत तरीही निदान नाही. तर एक मोठा जे आम्हाला मैत्रेय दादाशी शिकवतात की एकदा बसा आणि बघा की जे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण एवढे काही उपाय करतो, एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. कधी कधी आपण प्रॉब्लेम समजून घेत नाही आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम म्हणतो खरं अर्थाने ज्यांना मार्गदर्शक किंवा गुरु मिळतो ना, त्यांच्यासाठी ते प्रॉब्लेम नाही, चॅलेंज असतो. आणि असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आपल्या आयुष्यात ज्याला आपण ते पार करू शकत नाही, तेवढं सामर्थ्यही येतं. आणि जसं मी हे एक प्रॅक्टिकल उत्तर जे आपल्याला सांगितलं, आध्यात्मिक दृष्टिकोनचे मी जर आपल्याला पाहिजे खरंच सहजपणेने, की मी आता आश्रमचा बाबत सांगत होतो, आदिशक्ती आहे, महाकालेश्वर जी आहे, संपूर्ण विश्वाची गुरुतत्वाची गद्दी आहे आणि तसेच दैविक मित्र आहे ना. म्हणजे एक असं स्थान, संपूर्ण परिपूर्ण स्थान, जर खरोखरच निदान नाही भेटत आहे तर एक व्हिजिट करून बघा आणि अनुभव करा नक्की दैविक मित्रचा सानिध्यात. दुसरा जे शिवशंकरजीचं आपण जे शिकू शकतो आपल्यासाठी, आणि जे दादाश्रीजी म्हणतात की हे जे वेळ आहे 2029पर्यंत, हे अमृत मंथन काळचा वेळ आहे. अमृत मंथन काळ म्हणजे काय, ते मंथन एक चर्निंग, आणि चर्निंग आमच्या मध्येच होणार, आतमध्येच होणार आहे. आणि या चर्निंगमध्ये सर्वात पहिला जे आपण बोलत पण होतो ना, सर्वात पहिला काय येणार, विष येणार है ना. तर जे तुम्ही बोला एक नेगेटिव्हिटी बोला, मी हे करू शकत नाही, ते नाही ते. आता हे जे विष आहे त्याचा पान फक्त शिवजी करू शकतात. मग शिवजीसारखं आपल्याला काय पाहिजे, ज्ञान, सामर्थ्य आणि वैराग्य. पण ते सहजपणेने त्यांच्या सानिध्यात आपण अनुभव करू शकतो, त्यांच्या चरणी जाऊन आपण ते अनुभव करू शकतो. त्यासाठी एकदा तरी अनुभवसाठी, किंवा ही जी प्रतिमा ठेवली आहे ना दादाश्रीजींची डिवाइन लाईट, त्यांच्या डोळ्यात फक्त एकदा तुम्ही पहा, 20 सेकंड तरी पहा, 30 सेकंड तरी पहा आणि अनुभव करा. आपले जे प्रश्न आहेत त्याचा उत्तरचा अनुभव करा. खरं आहे जीवजी, आणि मी ह्याचा वारंवार अनुभव घेतच असते. इतकी वर्ष मी दादाश्रीजींच्या प्रेमाचा पण अनुभव घेते आणि सततच ते मार्गदर्शन करत असतात. आणि लाईफ बिकम्स ब्युटिफुल अँड वंडरफुल बिकॉज ऑफ हिम. तुम्ही इकडे आलात आणि खूप छान समजावून सांगितलं आपल्या प्रेक्षकांना सर्व काहीच्या. महाशिवरात्र म्हणजे काय, आपल्या आश्रमातले महाकालेश्वर कसे आले, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप आभार. आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरं अर्थाने जे सत्य आहे आणि त्यांचं आध्यात्मिक उन्नतीसाठी जे आहे ते पोचतं आहे, म्हणजे मनापासून आभार. तर प्रेक्षक हो, आज मित्रजीव यांनी महाशिवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व हे इतकं सुंदर सांगितलं आणि छोट्या छोट्या त्यांनी गोष्टी सांगितल्या ज्या एखाद वेळेस आपल्याला माहीत पण नसतात. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल, सकारात्मकता अनुभव घ्यायची असेल, किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तर आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. आम्ही तुम्हाला आश्रमाचा पत्ता पण पाठवू. तुम्हाला जर मैत्रीय दादाश्रीजींना बघायचं असेल, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन हवं असेल, तरीसुद्धा आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहा. आम्ही त्याला जरूर उत्तर देऊ. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कारण आज
या आध्यात्मिक जाणीवेची खूप गरज आहे. सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा सुंदरसा विषय घेऊन, अशाच एखाद्या एक्सपर्ट अशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.